नव्या नव्या सुंदर नात्यांची अद्भुत दुनिया शोधीन मी, शोधीन मी, दुनिया शोधीन मी, शोधीन मी, दुनिया शोधीन मी. नव्या नव्या सुंदर नात्यांची अद्भुत दुनिया शोधीन मी, शोधीन मी, दुनिया शोधीन मी, शोधीन मी, दुनिया शोधीन मी. आनंदाने झगमगलेल्या एक रसाने रसरसलेल्या, आनंदाने झगमगलेल्या एक रसाने रसरसलेल्या, रंगीत हिरव्या मिश्किल हसऱ्या नवीन वाटा शोधीन मी, शोधीन मी, दुनिया शोधीन मी, शोधीन मी, दुनिया शोधीन मी. काळ्या भोर ढगासारखं भरता येईल का, तहानलेल्या मातीवरती झरता येईल का. काळ्या भोर ढगासारखं भरता येईल का, तहानलेल्या मातीवरती झरता येईल का. अंधाराच्या वस्तीमधून ओळ दिव्यांची लावीन मी, शोधीन मी, दुनिया शोधीन मी, शोधीन मी, दुनिया शोधीन मी. नव्या नव्या सुंदर नात्यांची अद्भुत दुनिया शोधीन मी, शोधीन मी, दुनिया शोधीन मी, शोधीन मी, दुनिया शोधीन मी, शोधीन मी, दुनिया शोधीन मी. जयू, बाबा कसे नाही आले रे अजून? अगे येतील लवकर. आज महाराष्ट्र बंद आहे ना, त्यामुळे रस्त्यावर जास्ती ट्रॅफिकच नसेल. समीर, तो पसारा आवर हा, नाही तर बटाटे वडे मिळणार नाहीत खायला. जयू, अरे येताय ना दोघं? कुठे गेली?
अरे मी तेच सांगतोय तुला. आता बंद केलं बिगर काय होतंय का? आपली सरकार म्हणजे इतकी मुरदाड आहे ना. सगळे रंग जमले का? निवडणुकीच्या टायमाला जागा होते. आता धंदा बंद म्हणजे किती गरीबाचं नुकसान होतं. बसा बसा बसा. आलास वय. आम्ही म्हणलं महाराष्ट्र मध्ये आता मी त्या सुट्टी. अरे च्या, बंदमुळे पेपर पण खपले दिसत नाहीत. जय गुरुजी, किती घामाघूम झालाय. जरा राजू पाणी आण जरा. चला मंगल पक्या, पाट्या पेन्सिली घ्या पटापट. आणि आधी गेल्या वेळेच्या लक्षात आहे का बघूया. काय लिहा. कमल नमन कर. अब्दुल बँड बजा. अब्दुल, अरे तुला जोडाक्षर यायला लागली ना की सांगीन मी. अब्दुल बँड बजाव. आत्ता ती खंजिरी ठेव बाजूला आणि सांगतो ते लिही बघू. अब्दुल अब्दुल कशाला शिकाल? ते आता दिवसभर बँड बजेच फिरतो. ए मंगल हसना माता. आणि काय ग, तुला तरी शिकून काय करायचंय? तर काय, पोरींनी फक्त भांडी घासाया शिकावं बस. इतना तो राजू तुम सच्ची बोला. अभी इस उम्र में ये मंगल पढ़ के क्या करेगी? हमारा गांव में होती तो शादी हो जाता इसका. 16 साल की बच्ची को घर पे नहीं बिठाना है माँ के. क्या ये जयू की सुनते हो? ए रमेशन, तू मेरी मंगल को मत बिगाड हा. काय वाट लावायची ते स्वतःच्या भावांची लाव. तू डायव्हर आहेस म्हणून लई रुबाब मारतोस. पर हाईस अंगुठा छाप. स्वतःच्या भावांना बी शाळेत घातलं नाही, पण मी माझ्या पोरीनं शिकवणार. अरे पण शिकून क्या करेगी वो? अरे मला केळ्याच्या हिशोबात फसवतात लोक, तसं तिला फसवलं नाही पाहिजे इतकं बस. आय तू बी शिक्के ग माया संगत. या बया म्या. त्यात काय, अहो हिशोब टिशोब पण शिकवणार आहे मी. तुम्ही पण या ना उद्यापासून. बाबा काय मज्जा आली बंदमुळे. पोरं रस्त्यात क्रिकेट खेळत होती. जयू कुठे दिसत नाही का? उंदडतोय तो पण बाहेर. जाताना सांगून पण नाही गेला. मला वाटतं जयू, अरे गेला होतास तरी कुठे? आणि किती दमलेला दिसतोयस. आई अगं अगं हा, होमवर्कची डायरी मित्राकडे राहिली होती. खोटं बोलू नकोस. डायरी कुठेही राहिली नाहीये तुझी. आज टेबलावर आहे. आई त्याला रागवू नको. तो की नाही खूप शहाणा मुलगा आहे. कुठे गेला होता माहितीये? सांगू ना रे दादा. अरे चाललंय काय तुमच्या दोघांचं? शहाणी मुलं अशी आई बाबांना न सांगता जातात का कधी कुठे? बाबा हा जयू दादा नाहीये काही. जयू गुरुजी आहे गुरुजी. तुला कसं कळलं? मी आलो होतो तुझ्या मागे. टडँग 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 टडँग. लपत छपत मला कळलं मला कळलं. अरे काय कळलं? आई, मी गौतम नगर मध्ये साक्षरतेचा वर्ग घ्यायला गेलो होतो. साक्षरतेचा वर्ग? महाराष्ट्र बंद आहे, बाहेर कुठे काय भडका उडाला असतं म्हणजे मग? बाबा, अहो तिथली लोक खूप कामात असतात. संध्याकाळी मात्र आपल्या पोटापाण्याच्या उद्योगातून वेळ काढून शिकायला येतात ती. आणि तुम्हीच तर म्हणता ना की आपण दिलेला वेळ, दिलेला शब्द पाळला पाहिजे म्हणून. अरे जयू, पण तुझ्या स्कॉलरशिपच्या परीक्षेचं काय? आई अगं, स्कॉलरशिपच्या पैशाची काय गरज आहे आपल्याला? पैशाची गरज नसली तरी मेरिट मध्ये येणं ही केवढी अचीवमेंट आहे. वीणा, हं. अगं त्यांनी साक्षरतेचं काम चांगलं केलं, ही सुद्धा केवढी अचिव्हमेंट आहे त्याची. जयू, तू मात्र आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतंस. अहो मला तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं. आत्ता माझ्या वर्गात फक्त 7-8 जण आहेत, पण जेव्हा माझ्या वर्गात 20 तरी मुलं येतील ना, तेव्हा नीला मॅडम मला बॅच देणार आहेत. बॅच, तो बॅच मिळाल्यावर मी तुम्हाला सांगणारच होतो. पण आज समीर म्हणजे ना पचकलामध्ये. समीर नव्हे, डिटेक्टिव्ह समीर म्हण बच्चू. टडँग 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 टडँग. येस. काय मटके मारतो रे ढकलपंजी.
ढकलमपंजी नाही बरं का. खेळ. येस दुसरी ट्राय कर. सारखा सारखा नाही. हाताला काय लागलंय रे? कुठे ए दादा तू सोंगटी हाताने घालवली बरं. हे मी कुठे काय केलं? चीटर. अरे मी कुठे चीट केलंय? ठीक आहे मग मी पण 2 देतो. समीर तू म्हणजे ना. मग तुझी सोंगटी काढ. बरं आबा खेळ. काय रे जयू दादा एरवी एवढा दंगा करतोस आणि हे शिकवा बिकवायचं कसं डोक्यात आलं तुझ्या? अरे कॉर्पोरेशन मधल्या नीला मॅडम एकदा शाळेत आल्या होत्या. त्यांनी त्यांची स्कीम सांगितली समजावून. अरे हे बघ आपण मुलं जरी लहान असलो ना तरी बाराखड्या तोंडी हिशेब कुणाला शिकवणं आपल्याला नक्कीच जमण्यासारखं आहे. आठवड्यातून 2 दिवस 2-2 तास जरी प्रत्येकाने दिले ना तरी हा सगळा देश साक्षर होईल माहितीये. मग त्या मॅडमनी तुला निवडलं का? नाही मीच स्वतः नाव नोंदवलं स्वयंसेवक म्हणून. आपल्या शांताबाईंचा पक्या आठवतोय तुला? पक्या? हा हा म्हणजे तो शांताबाईंबरोबर यायचा आई माझी खेळणी त्याला द्यायची तोच का? हा हा अरे तोच. अरे मी खो खोच्या प्रॅक्टिसला यायचो ना तेव्हा तो पेपर विकताना दिसायचा मला. पण त्याला पेपर वाचता यायचा? नाही ना फक्त पेपरवरचं नावच कळायचं. मला इतकं वाईट वाटायचं. मी अजून खेळतोय त्याला कामाला पण लागला. म्हणजे शाळेत गेलाच नाही तो? अरे नीला मॅडम वर्ग घेण्याबद्दल सांगत होत्या ना तेव्हा पक्याच आला माझ्या डोळ्यासमोर. मग देऊन टाकलं ना स्वयंसेवक म्हणून. ए दादा तुम्हाला तुझी वस्ती बघायला नशील का रे? कशाला? तो काय सिनेमा आहे? तसं नाही रे. मग तुम्ही कसं काम करता ते बघायचं मला. ए दादा प्लीज ने ना. बरं बाबा आम्ही काही जण उद्या भवानीनगरला जाणार आहोत. आणि काय करणार तिकडे जाऊन? अरे घराघरात जाणार आणि लोकांना सांगणार साक्षरतेच्या वर्गात या म्हणून. मावशी तुम्ही शाळा शिकला का? नाही रे लेकरा 12व्या वर्षीच लगीन झालं. कसलं शिक्षण आणि कसलं काय. आम्ही इथे लिहा वाचायचे वर्ग सुरू केलेत. तुम्ही याल का तिथे शिकायला? आता मला कुठे मडविणी वाणी बुक वाचायची हाय थोडीच. मावशी अहो तसं नाही मावशी. तुम्ही जर का लिहा वाचायला शिकलात ना तर तुम्हाला कितीतरी गोष्टी ठाऊक होतील. स्वच्छता कशी पाळायची, मुलांचं आरोग्य कसं राखायचं, हिशोब टिशोब. अरे पण हे समजा करायला येळ कोणापाशी हाय? सांजच्या पारी 1 तासभर तरी कामं मिळत असेल ना. अहो आमची शाळा तेव्हाच भरते. एक दिवस येऊन तर बघा. बघते बाबा माझ्या शेजारणीला येळ असेल ना तर नक्की येते. बर अरे कोण रे तू आणि माझी कपडे घेऊन कुठे चाललायस? अहो मावशी मी तुम्हाला मदत करायला आलो. मला नका मदत कुणाची. तसं नव्हे आम्ही इकडे लिहा वाचायचे वर्ग भरतो ना तिकडे तुम्हाला बोलावायला आलो होतो. तुम्हाला म्हणतोय तुम्हाला म्हणावं बेट्या. अरे तुला स्वतःला शोध बोलता येईना तू काय कोणाला शिकवणार आहेस? तसं नाही मावशी जो लिहा वाचायला शिकतो त्याला कितीतरी माहिती होत जाते. स्वच्छता कशी पाळायची, मुलांचं आरोग्य. अरे बस जो येतो ना तो हेच भाषण ठोकून जातो. मावशी तुम्हाला फक्त निरोप सांगतो. संध्याकाळी 7 ते 8 मारुतीच्या मंदिरात आम्ही लिहा वाचायचे वर्ग भरवतो. तुम्ही पण तिकडे या. अरे मारुतीच्या मंदिरात मी यायला लागले तर त्या मरियाईच्या देवळात वर्गात कोण शिकविल? म्हणजे तुम्ही? हा म्हणजे अरे मी 9वी पर्यंत शिकलेली आहे. मरियाईच्या देवळात साक्षरतेचे वर्ग घेते मी. लाज नाही वाटत तुला? पुण्यांदा पाठी हाती लावली तर याद राख थोबाड फोडून हातात जाईल. म्हण काय तर लिहाय वाचायला शिकणार म्हण. अरे वा असली फॅड माझ्या घरात चालायची नाही सांगून ठेवतोय.
बायांनी जर बुका हाती धरली तर घरच्या भाकऱ्या कोण बडवणार हा? काय रे पोरा, काय पाहिजे तुला? अरे इथे आपला बबन्या राहतो, तो पण साक्षरतेचा वर्ग घेतो. हो का? हो. हा बा आलाच. जयू, अरे बमण्या, तू कसं काय घ्यायला लागला साक्षरतेचे वर्ग? अरे कसं सांगू तुला, जयू तुला तर माहितीच आहे. अरे माझी माय डोक्यावरती मोळी वाहून विकायची, दिसभर राबायची. खायला भाकर काय कधी असायची कधी नसायची, पण एवढं असून बी तिनं मला शिकवलं. मी लिहायला वाचायला शिकलो र, पण ती तशीच राहिली. आता मी माझ्या घरातच साक्षरतेचे वर्ग सुरू केलेत आणि इतर लोकांबरोबर माझी माय बी माझ्या वर्गात बसती. काय मजा आली. हे सगळं दिवा पाणी काहीतरी वेगळंच आहे गाड्या. अरे मग येत जा की कधी पोहायला. तुमच्या वर्गात बबन्या, तू काही खेळबीळ शिकवतोस की नाही? तर काय मतलब गम भन? अरे आता खेळ बिळ विकत आणायला परवडत आहे का? अरे अक्षरांचे काही काही घरात सुद्धा बनवता येतात. एकदा दाखवीन मी तुला. चालन. क क कमळामधला ख खळखळ हसा, बारा खडच्या तालावरती खुशाल नाचत बसा. क क कमळामधला ख खळखळ हसा, बारा खडीच्या तालावरती खुशाल नाचत बसा. रुत्तुरुरुरु, रुरुरु, रुत्तुरुरुरुरुरु, रुत्तुरुरुरु, रुरुरु, रुत्तुरुरुरुरुरु. अक्षर ओळख होता दोस्ती दुनियेशी झाली, गोंधळ भीती लाज सारी नाहीशी झाली. अक्षर ओळख होता दोस्ती दुनियेशी झाली, गोंधळ भीती लाज सारी नाहीशी झाली. रुत्तुरुरुरु, रुरुरु, रुत्तुरुरुरुरुरु, रुत्तुरुरुरु, रुरुरु, रुत्तुरुरुरुरुरु. अव छप्पर गळते टाप टाप टाप, बाया बाया पाटी पुसतय झट झट झट. छप्पर गळतय टप टप टप, पाटी पुसतय झट झट झट. पुन्हा पुन्हा पण नेट धरा रे, पुन्हा पुन्हा पण नेट धरा रे. प्रयत्न सोडू नका, हो प्रयत्न सोडू नका. ला 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 ला. ला 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 ला. अबे जयू, मिनिस्टर को बोल क्लास के लिए पक्की बिल्डिंग देने को. येला टैक्स भरते अपन लोग और लोगों को जगह नहीं बैठने को. मंत्री जी नमस्ते जी, मंत्री जी नमस्ते जी. हमें ताजमहल दिलवा दो, आमची कच्ची बच्ची कच्च्या जागेतून हलवा हो. आमची कच्ची बच्ची कच्च्या जागेतून हलवा हो. ला 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 ला. ला 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 ला. ला 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 ला. ला 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 ला. ला 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 ला. तुम्हारे घर में चाहे राजहंस प्रकाशन ने प्रसिद्ध केले, बस सिर्फ होने के लिए पे करें. अरे समीर, जयू कधी येणार आहे रे? मला त्याच्याकडून गाण्याची कॅसेट हवी होती. हा काय आलाच. अरे जयू, आज एकदम खुशीत. अरे आज मला हे बघ काय मिळालं. बघू बघू. तुझ्या वर्गात 20 विद्यार्थी जमले. विद्यार्थी? आपल्या जयूला? मग जयू दादा साक्षरतेचे वर्ग घेतो म्हटलं. टीव्ही समोर बसून वेळ नाही वाया घालवत बाकी मुलांसारखा. काय रे? पण मॅक पण वेळ नाही वाया घालवत. दीपक हा गेली 2 वर्ष डान्स शिकतो छंद म्हणून. असं? अरे वा. मग काय पुढे सिनेमात काम वगैरे? नाही, सिनेमांचं माहित नाही, पण डावरसांच्या स्टेज प्रोग्राम मध्ये मी एकदा काम केलं. काय चाललंय गँगचं? अरे बाबा, बाबा मला आज बॅच मिळाला. बघूया.
अरे वा मस्त. चला तुम्हाला आज माझ्यातर्फे आईस्क्रीम. काका आज नको, आज मला डान्स क्लास आहे. डावरसांना उशीर झाला चालत नाही. अरे जयू मला ती कॅसेट हवी होती. अरे अरे हां, एक मिनिट. हे घे. ओके चलो येऊ मी जेऊ. Yes. ओके Bye. अच्छा काका बाय बाय. हा कोण नवीन मित्र तुझा? बाबा हा दीपक, माझ्या वर्गात शिकतो. अच्छा, काय करतोस उद्योग अजून? मी दूध पोचवतो घरोघरी. अरे वा जयू, किती लवकर स्वावलंबी होतात ना मुलंही. आज आपण इथं वेगळ्या कारणासाठी जमलेलो आहोत. आपल्या देशात लोकशाही आली, पण अक्षरशाही केव्हा येणार? आपल्या वस्तीमध्ये जयू केळकर हा विद्यार्थी साक्षरतेचे वर्ग नियमित घेतो. त्याच्या वर्गाला आज 20 जण व्यवस्थित उपस्थित राहून त्यांनी पुस्तक पूर्ण केलेलं आहे. त्यानिमित्त आपले मान्यवर रवींद्र कदम साहेब यांच्या हस्ते आपण सर्टिफिकेट देणार आहोत. हा आपल्या अक्षरशाहीचा पहिला टप्पा असेल. फिसलते हाथ सिर्फ होने के लिए पे करें. people even an hour and a half before play started today. And now one would imagine not a seat available. That's in the air, but in the gap as well. That's slashed away hard by Tendulkar. The 50 comes up for India. काय जय गुरुजी, किती विद्यार्थी जमले होते आज? विद्यार्थी जमले होते 5-6 जण, पण आज क्लासच झाला नाही. का रे बाबा? अहो क्लासच्या भागाची वीजच कापली गेली. बिल भरलं नाही विजेचं म्हणून. आणि आता बिल कोणी भरायचं यावरनं वाद चाललेत तिथे. ते का? कारण मीटर एकाच्या मालकीचं आणि कनेक्शन्स खूप जणांची. आणि ते सगळी बेकायदा असतील. हो ना. आता सगळी भांडणं मिटेस्तवर आमच्या क्लासमध्ये अंधार. अरे पण मग दुसरी जागा नाहीये का? जागेची भानगटाशिवाय वेगळीच आहे. तिथे रमेशन म्हणून एक ड्रायव्हर आहे ना, त्यांनी सगळ्यांना भडकावून दिलंय. आम्ही जमतो ते खोपटं कसलं गळकं बिनफरशीचं, पण त्या जागेवर त्याचा डोळा आहे. अरे पण मग या गोष्टी तू नीला मॅडमच्या कानावर घाल ना. अहो सांगितलं मागेच. त्या मीटिंग पण घेणार होत्या व्यवस्थित, पण आता बहुतेक त्यांची बदली होते. म्हणजे जयू दादा तुझा क्लास आता बंद पडणार? लक्षणं आता तशीच दिसत आहेत. किती रमला होता जयू क्लासच्या कामात. शाळा सुटल्याबरोबर इकडे नाही की तिकडे नाही. दप्तर घरी टाकून थेट वस्तीत. आता त्याचा क्लास बंद पडणार म्हणजे मला पण काय ग्वाड लागत नाही बघ. पण जयू दादा काही गप बसणार नाही. तो पठ्ठ्या काहीतरी मार्ग काढणारच. जयू तू छान नाचतोस की. अजून जरा प्रॅक्टिस केलीस तर कुठल्या कुठे पोहोचशील तू. तो आणि डान्ससाठी वेळ काढणार आहे. मग वस्तीत कोण जाईल नाही का जयू गुरुजी? अरे नकार द्या जखमीवरची खपली काढू. त्याचा आधीच क्लास बंद पडला जागा नाही म्हणून. हो अरे कॉर्पोरेशन वाल्यांचा तरी काय हा कारभार. एखादी जागा त्याला काय झाली होती त्यांना. मॅक अरे तसं नाही. ते लोक आपला कामधंदा सोडून लांब जायला तयारच नसतात. म्हणून तर आपण त्यांच्या वस्तीत जायचं ना. मग तू तिथेच का नाही वर्ग काढत? अगं नीला मॅडमने सांगितलं की एखादा वर्ग बांधायचा म्हणजे किमान 50,000 तरी हवेत. मग तू असं कर ना. कसं? देणग्या गोळा कर. हॅट, देणग्या कसल्या गोळा करायच्या? कोणी देत नाही. आयडिया.
आपण ना भेळपुरीचं स्टॉल काढूया का? अगं भेळ विकून एवढे पैसे मिळतात का कधी? हा, त्यापेक्षा आपण एक डान्सचा प्रोग्राम काढू ना तिकीट लावून. ये होईल ना बात. मॅक, तू तर स्टेज शो केलाच आहेस ना, आणखी 10 जणांना तयार केलंस तर? अरे काही काय जयू, डान्स प्रोग्राम करणं म्हणजे काय चेष्टा आहे का? केवढी प्रॅक्टिस करायला लागते, शिवाय लाईट्स, इन्स्ट्रुमेंट्स, ड्रेसेस केवढं तरी लागतं माहितीये. अरे पण त्यासाठी आपले आई बाबा मदत करतील ना आपल्याला. कोणी मदत करणार नाही रे, प्रत्येकाला आपापली कामं आहेत. सगळे मदत करतील. अरे हे कामच आहे ना प्रत्येकाचं. अंकल, खरंच तुम्ही आम्हाला मदत कराल? अरे जयू, तू एवढं चांगलं काम करतोस, निदान आम्ही तुझ्या कामाला हातभार तरी लावू शकतो. मॅक, हा प्रोग्राम तुम्ही मुलांनी करून दाखवायचा. जे काम तुमच्या आवाक्यात नसेल ते आम्ही वडील मंडळी करू. पण बाबा, प्रोग्राम करणार कुठे? अरे सोसायटीच्या हॉलमध्ये करा की. पण लोक येतील का तिकीट काढून? अरे जयू, आपल्या सोसायटीमध्ये इतके फ्लॅट्स आहेत, निदान प्रत्येकानं 2 तिकीटे जरी घेतली तरी भरपूर पैसे गोळा होतील. थोडे आपण पैसे उभा करू, थोडे बाहेर उभे करू. हे यार, ठरलं तर. हो येस. फार छान कल्पना आहे जयू. कॉर्पोरेशन तुम्हाला पैसे तर देऊ शकत नाही, पण ऑफिसात तिकीट विकायचा तडाखा लावूया आपण. पण आम्ही जर सोसायटीतले लोक, झोपडपट्टीतल्या लोकांना मदत करतोय, मग कॉर्पोरेशनला तिकीट विकून. एक मिनिट, आम्ही ते असा फरक मनात बाळगून चालणार नाही. मदत, उपकार या भावनेने कुठलं काम केलं ना तर त्या लोकांना अपमान वाटतो. अपमान नव्हतं करायचं मला, पण कष्ट तर सगळे आम्हीच लोक घेतोय ना. कष्ट तुम्ही त्या लोकांबरोबर वाटून घ्या ना. तर त्यांच्याबरोबर कुठलं काम वाटून घेणार? मॅक, अरे वस्तीतल्या मुलांना डान्स शिकवता येईल की आपल्याला, आणि हॉल सजवायला येतीलच ती. पण ती लोक डान्स शिकायला येतील? त्यांचे आईवडील सोडतील का? शेवटी वस्तीच्या शिक्षणाचाच प्रश्न सोडवताय तुम्ही. 10-12 जण मुलं आहात, तिथं डान्सची प्रॅक्टिस घ्या. प्रॅक्टिस झाल्याबरोबर थोडे अक्षर ओळखही त्यांना करून द्या, आणि नाचाच्या आमिषानं खूप मुलं येतील. हे बघा, मी दाखवतो, नीट ऑब्झर्व करा. 1 2 3 गो. 1 2 3 4 5 6 7 8. ओके, एकदा करूया. ओके, चलो. 1 2 3 गो. 1 2 3 4 5 6 7 8. समीर काय करतोय? अरे जयू, काय म्हणतोय? नाही ठीक. अरे जयू दादा, काय हे काय? अरे नाचाच्या वेळचं गाणं आहे ना, त्याच्या कॉपीज आहेत. कॉपीज कोणी दिल्या? नीला मॅडमने दिल्या. अरे जीवन त्यांना कळले हो. मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो. पावती पुस्तक उद्या जातील छापायला. वीणा, त्यांना ॲडव्हान्स द्यावा लागेल. बँकेतून पैसे काढलेस ना? हो, काढले. सजावटीवरचा बराच खर्च आपल्याला वाचवता येणार आहे बरं का. सोसायटीतल्या प्रत्येकाने काही ना काहीतरी दिलंच आहे. हो, बरंच आहे. आणि त्या प्रत्येक वस्तूवर आपण मालकाच्या नावाचं लेबल लावू. म्हणजे प्रत्येकाला परत करताना व्यवस्थित देता येईल, नाही का? गडबड काही होणार नाही. हो ना. या सोसायटीच्या हॉलचं काय झालं? अरे प्रॉब्लेम झालाय सगळा. का? काय झालं? दुरुस्ती काढली आहे, वॉटरप्रूफिंगचं काम. 2-3 महिने तरी आता याच्यात जाणार. हो ना यार, म्हणजे सगळं कामच ठप्प म्हणायचं. अगदी. काय करायचं आता? कार्यक्रम कॅन्सल झाला तर मुलांच्या उत्सवात पाणी पडेल. अगदी यार, खरंय.
आपला प्रोग्राम पार गळला. अगं त्यात काय एवढं, एक हॉल नाही मिळाला तर दुसरा नाही का बघतायत? हो, तो काय टीव्हीचा चॅनल आहे, दाबलं बटन की मिळालं दुसरं. अरे राजू, आपल्याला हॉल मोफतच हवाय. अरे तुम्ही इकडे काय बसलायत? अरे विवेक कॉलेज मध्ये शूटिंग चाललंय. कसलं शूटिंग? पिक्चरचं की सिरियलचं? अरे पिक्चरचं. रवी मंकणी आलेत. चला पटकन चल पुढे. नाही मी आता एका शूटिंग मध्ये. हो नाही पण त्यावेळेला मला वेळ नाही होणार. बघतो मी सांग. होय नक्की नक्की. देसाई असं करा, त्या इंग्लंडला तारखा देऊन टाका. ओके सर. सर ऑटोग्राफ प्लीज सर. काय रे, शूटिंग बघायला पहिल्यांदाच आलाच वाटतं? नाही नाही, आमच्या वस्तीत झाला होता ना एक डाव. पण आता इकडे आलास ते शाळा बुडवून नाही आलास ना? नाही सर, मी शाळेत जातच नाही. अरे पण लिहायला वाचायला काय शिकतोस की नाही? नाही म्हणजे पुढे मागे चुकून मागून माझ्यासारखा नड झालास तरी अशा स्वाक्षऱ्या द्यायला लागतील ना. त्याला काय अंगठ्यावरती शाई लावून उठवणार काय? हा सर. म्हणजे नाही सर, हा जयू आहे ना, त्याच्या क्लासात मी लिहा वाचायला शिकतो. अरे वा, हा जयू या वयात मास्तर झाला का? आम्हाला नव्हतं असा चान्स मिळाला. आणि तू रे, तू पण मास्तरच वाटतं. तो आमचा डान्स मास्तर आहे. काय? होय, तो आम्हाला डान्स शिकवतो सध्या. हो नाही पण म्हणजे हे शिकून करणार काय? खरंच सिनेमा शिकायचा विचार आहे का काय? नाही सर. अरे आम्ही कसले सर, तुम्ही सोडे सर. सर, आम्ही एक डान्स प्रोग्राम करणार आहोत. या डान्स प्रोग्रामची तिकीटं विकून राजूच्या वस्तीत आम्ही एक क्लासरूम बांधणार आहोत. अरे वा, म्हणजे अशी देखील मुलं असतात तर. बरं, केव्हा आहे तुमचा प्रोग्राम? पुढच्या गुरुवारी करणार होतो आम्ही, पण सगळं कॅन्सल झालं. काय हो, कॅन्सल का? नाही, आम्ही आमच्या सोसायटीच्या हॉलमध्ये करणार होतो, पण तिथे कसं दुरुस्तीचं काम चाललंय, तो आता हॉल मिळणार नाही आम्हाला. पण नुसता हॉल मिळून तरी तुमचा प्रश्न सुटणार आहे का? हो म्हणजे नाही म्हणजे अरे तुम्हाला चांगले कपडे पाहिजेत, रंगीत लाईट्स पाहिजेत, वाद्यवृंद पाहिजे. होय सर, मला कल्पना आहे. मी दावरसनच्या स्टेज शो मध्ये काम केलंय. मग नाही, एवढा भव्य कार्यक्रम आम्ही नाही करू शकणार, तरी पण तुम्ही सगळं काही करू शकता. तुम्हाला विमल स्मारक चालेल? विमल स्मारक मी मिळवून देतो तुम्हाला. विमल स्मारक मध्ये आमचा कार्यक्रम. येस. तो तिकडे माझा कॉस्ट्युम डिझायनर आला ना, तो तुम्हाला कुठनं तरी चांगले कपडे पैदा करून देईल. बस. एवढ्या मोठ्या प्रमाणावर काम करायचं म्हणजे केवढी तरी प्रॅक्टिस करावी लागेल आम्हाला. हो हो, अगदी दणकून प्रॅक्टिस करा. छोटीशी देखील चूक होता कामा नये. सर, तुम्ही याल आमचा कार्यक्रम बघायला? येईन. येस. बरं, आता मात्र मी जातो, तिकडे शॉटला उशीर होईल. ओके, थँक्यू सर. 3 cheers फॉर रवी मंकणी. हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. आभाळाला दे टाळी, आभाळाला दे टाळी, आभाळाला लागले हात. आभाळाला दे टाळी, आभाळाला लागले हात. टिटिर टिटिर घुम, टिटिर घुम, टिटिर टिटिर घुम, टिटिर टिटिर घुम, टिटिर घुम, टिटिर टिटिर घुम. जादूची रे कांडी कशी झटपटके फिरली, जादूची रे कांडी कशी झटपटी फिरली. सिंड्रेलाच्या झग्यावरती नवीन झळाळी, बसेल चप्पल जय गुरुजींच्या वर्गावर झोकार. नवी कोरी पाटी येईल समध्यांच्या हातात. प्रोग्राम आमचा होणार बघा आता धडक्यात. आभाळाला दे टाळी, आभाळाला दे टाळी, आभाळाला लागले हात. आभाळाला दे टाळी, आभाळाला लागले हात. टिटिर टिटिर घुम, टिटिर घुम, टिटिर टिटिर घुम, टिटिर टिटिर घुम, 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 टिटिर घुम, टिटिर वनार. हा तालुक्यात वनार. टिटिर घुम, टिटिर टिटिर घुम, टिटिर घुम, टिटिर टिटिर घुम. सुधाताई, तुम्ही सुद्धा यायला हवा आमच्या मदतीला.
प्रोग्राम इतक्या मोठ्या स्केलवर होणार आहे. अहो तुम्ही या तर इकडे, मग देते तुम्हाला कामांची यादी. हां अच्छा ठीक आहे. हां हे वाचून बघा, म्हणजे लगेच कॉपीज काढते आणि मुलांच्या हातात देते. काय ते? हे काय? हा कार्यक्रम पार पडेपर्यंत मी न चुकता वेळेवर प्रॅक्टिसला हजर राहीन असं मी वचन देत आहे. अगं मुलांना कार्यक्रमाची जबाबदारी वाटावी ना, म्हणून ही सगळी युक्ती. आणि एवढा मोठा हिरो येणार. बाकी त्यांनी सुद्धा आपला शब्द पाळला. हो ना. त्यांच्या डिझायनरनी इतका सुंदर ड्रेस बनवलाय. हो कुठे? बघू बघू बघू. काय सुरेख आहे ड्रेस. खरंच हा कशीदा बघ ना. अगं अंजू, तुला डावा उजवा काय कळत नाही का ग? सगळ्यांचा डावा पाय पुढे येतोय आणि तेव्हा नेमका तुझा उजवा येतोय. हो काल तर मी पडले हिने चुकीचा पाय टाकल्यावर. माझ्यामुळे नाही काय पडलीस, एवढी चेंडू सारखी फुगलीस ना म्हणूनच तोल गेला तुझा. अंजू अगं भांडू नकोस. मग काय, जरा चुकलं ना तर थोडा वेळ थांबून सावरून घे. तू नको लगेच तिची बाजू घेऊ. लुब्रा मेला. ए माझ्या मित्राला लुब्रा का म्हणते? म्हणेन तुझं काय केलं? लुब्रा कोब्रा घोगरा. अंजू आता फार झालं तुझं. तुझ्या एकटीमुळे त्या स्टेपची प्रॅक्टिस सारखी सारखी करायला लागतीये. तो तर लक्ष दे नीट. किती वेळा तेच मी दमले जा. अशाने मी येणारच नाही. अंजू असं नको करू, आपण वचन दिलं ना प्रॅक्टिस करण्याचं. आणि जो प्रॅक्टिस बुडवेल त्या रवी मंकडी भेटणार नाही. हे बा अंजू, हवी तर मी माझ्या जागा बदलते, मग तर झालं. अभिजा नाही म्हणजे अंजू अभिजा येईन पण एका अटीवर. आता कसली अट? पिंकी माझ्या शेजारीच राहायची. शेवंते लई रगडून रगडून कपडे धुतीयस मंगलचे. वय सोसायटीत जातीये ना रोज. चांगल्या मुलांसंगत खेळताना स्वच्छ कापड नको घालायला. तिकडे नाचायला शिकवतात म्हणजे समजा मुलांना. वय आपल्या वर्गासाठी कार्यक्रम करायचा आहे ना. वा असल्या वयात ही असली नाचायची थेर. पोरीला काय शिणेमात वगैरे घालायचं की काय? ये काय बाय बोलू नको. गरीब असलं तरी वंगाळ काम करणार नाही आम्ही. हा तेच म्हणते मी, थोरा मोठ्यांची थेर खपून जातात. आपल्या पोरीवर एकदा नाचणारी म्हणून का शिक्का बसला की संपलं समद म्हणायचं. उद्या लगीन बी होणार नाही पोरीचा आपल्या. माझा एक पोरीला नाचातून काढून घे. मंगल तू चल आधी माझ्या संगत. कुठं? अगं झालं काय? सांगते समजा नंतर. तू आधी चल माझ्या संगत. अगं पण प्रॅक्टिस. चल आधी. माझा ऐक जरा, हे बरं नाही पोरी. चल माझ्या बरोबर जरा ऐक. अहो शेवंता मावशी, काय झालं? घरी काही अडचण आहे का? असं अचानक मंगलला घेऊन चाललाय? मंगल येणार नाही प्रॅक्टिसला आजपासून. अहो पण अगं आहे का सोडणार नाहीस मला? तू चुप बैस. मी सांगते तसं करायचं. पण मावशी तिला केवढी चांगली संधी आहे. स्टेजवर प्रोग्राम करायला काय सगळ्यांना मिळत नाही. अरे गरीबाच्या पोरीला असं मनात येईल तसं नाचून चालत नाही. आता लग्नाला आली ती, लोक बोट दाखवतील. हो मावशी, आता 18च्या खाली लग्न नाही करताय. लई शेणा आहेस. मावशी आमचा डान्स काही वंगळ नाही, तो एक व्यायामाचाच प्रकार आहे. तालासुरात मजेत केलेला. वय आहे. डान्स केला काय झाक वाटतं. आता नाच काय आणि व्यायाम काय? सासरी काय करू देणार आहेत तिला? तिथं नुसतं काम आणि काम. मावशी मी तेच तर म्हणतोय ना, लग्न होईस्तोवर तिला जरा बागडू द्या ना. आमचा डान्स जर महत्वाचा नसता तर एवढ्या सगळ्या लोकांनी आम्हाला मदत केली असती का? आणि समजा मंगल जर शाळेत गेली असती तर शाळेच्या प्रोग्राम मध्ये भाग घ्यायला तुम्ही तिला परवानगी दिली असती की नाही? पोरा आता तू एवढं मागोमाग येऊन सांगतोयस म्हणजे? अर्थात माझ्या वर्गात रोज माझ्याकडे हजर पाहिजेत. मंगल शपथ घेतलीस ना तू? आय तू काय डोसका फिरून घेऊ नका. अगं समधी शानी मुलं आहेत की सांगत. जाऊ दे ना मला. फक्त 8 दिवस तर राहिलेत. मग हायच की समजा नेहमीच. बरं बरं, पण कार्यक्रम संपला की नाच बंद बर का? बरोबर. चल मंगल चल.
1 2 3 go 1 2 3 4 5 6 7 continue 1 2 3 4 5 6 7 stop आज बहुत मजा आया यार आता घरी जायचं नाही मॅच आला की पुन्हा एकदा सगळी प्रॅक्टिस हाय राम माझे तर पाय आत्ताच दुखायला लागले इतक्या उशीर आम्ही घरी कशी जाऊ अगं राहा आमच्याकडे आपण तिघी मजा करू ये कामड़े तुमको इडली दिया अरे पण तू घरी सांगितलंय का उशीर होणार ते काय रे पोरानो काय झालं अजून चला नाही का घरी अहो वॉचमन दादा उद्या आमचा कार्यक्रम आहे आजचा एकच दिवस मग संपलं आमचं 6:30च्या आत घरी चालायला लागायचं ना ते डबडे घेऊन जाईन मी शा या वॉचमन म्हणजे जयू पण आला नाही अजून चला चला आता फायनल रिहर्सल पण चुकलात तर आणखीन एकदा हा अरे मॅक मॅक येईल नंतर आणि सीडी कोण लावताय मी प्रॅक्टिस घेतो अगं पण मॅचची आई तर त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेली आहे हो म्हणजे सगळीच पंचायत हो ना अरे अरे जय तू आपली सीडी कुठे आहे अरे म्हणजे काय इथेच तर होती ना अरे ती मास्टर सीडी आहे आज फायनल रिहर्सल म्हणून मी आणली होती आपल्याकडे दुसरी कॉपी नाहीये का अरे नाही ना ती जर का सीडी नाही मिळाली ना तर आपला सगळा प्रोग्राम बारगा आहे 6:30च्या आत घरी चालायला लागायचं ना ते डबडे घेऊन जाईन मी मंगल तू चल माझ्या बरोबर अरे फार डोकं दुखतंय का रे तुझं आता ठीक आहे मॅक प्रोग्राम नीट होईल ना रे आता तूच नाहीस म्हणजे मॅच मध्ये सचिनच आउट झाल्यासारखं वाटतंय जयू अरे फायनल रिहर्सल नीट नाही झाली तरी मी उद्या येतो तिकडे यू डोंट वरी मॅक तू उद्या कुठेही जाणार नाहीयेस बर का ताप असताना वारं लागलं की बाधतं आई मॅक काही काळजी करू नकोस प्रोग्राम झाला की पहिली बातमी तुला नव्हे
मॅक गोळी घेतोयस ना मॅक? जीवन त्याला कळले हो, कळले हो, कळले हो. जीवन त्याला कळले हो, कळले हो, कळले हो. मी पण ज्यांचे पक्व फळापरी, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो. जीवन त्याला कळले हो, कळले हो, कळले हो. जीवन त्याला कळले हो, कळले हो, कळले हो. आभाळाची निळाई सागराची गहराई ही तरुणाई, ही तरुणाई. हर एक क्षणाच्या डोळ्यातली रोषणाई ही तरुणाई, ही तरुणाई. एक मुलगा गेला तळाच्या काठी, विसरला पुस्तक, विसरला पाटी. एक मुलगा गेला तळाच्या काठी, विसरला पुस्तक, विसरला पाटी. तळात होता बेडूक, त्याने पोशाख केला. तळात होता बेडूक, त्याने पोशाख केला. पाठी पुस्तक घेऊन तो शाळेमध्ये गेला. तळात होता बेडूक, त्याने पोशाख केला. पाठी पुस्तक घेऊन तो शाळेमध्ये गेला. तळात होता बेडूक, त्याने पोशाख केला. पाठी पुस्तक घेऊन तो शाळेमध्ये गेला.
थँक्यू. ठीक आहे. दोस्तानो, आत्ता जो कार्यक्रम सादर झाला तो आपल्या सगळ्यांना मनापासून आवडला. खरंच आवडला. पण याचं कारण माहिती आहे? कारण कविवर्य विंदा करंदीकर, बाबा बोरकर यांच्या कविता आपण वाचल्या, समजून घेतल्या. पण जे लिहायला वाचायला शिकलेच नाहीत, निरक्षर राहून गेले, त्यांचं काय? केवढ्या तरी मोठ्या आनंदाच्या ठेवायला ते मुकले, त्याचं काय? नाही, एक वेळ कवितांचं सोडा, कारण आजकालच्या कविता समजायला बऱ्याच अवघड असतात. पण इतरही बऱ्याच गोष्टींचं ज्ञान या बाराखडीमध्ये सामावलेलं आहे. आजचं युग हे माहिती युग आहे. माहिती एक संपत्ती आहे. मी तर म्हणतो माहिती एक प्रचंड मोठी शक्ती आहे. चांगलं कसं जगावं, विज्ञानाचा कसा लाभ घ्यावा, शेतीभाती कशी करावी, स्वतःची प्रगती साधत असताना इतरांना देखील बरोबर कसं पुढे घेऊन जावं, या सगळ्या गोष्टींच्या माहितीचे रस्ते या बाराखडीवरनं जातात. ही बाराखडी समाजातल्या मुठभर लोकांची मिराजदारी असता कामा नये. समाजातल्या सर्व स्तरातल्या सर्व माणसांना या बाराखडीच्या रस्त्यांवरून मुक्तपणे फिरता आलं पाहिजे. ज्ञानाच्या गावाला जाता आलं पाहिजे. माहितीच्या गावाचा परिचय व्हायलाच पाहिजे. मी मगापासून सारखं बाराखडी बाराखडी असं म्हणतोय, पण हे काम खडी कामगारासारखं नाही आहे. खरंच प्रेमानं करण्यासारखं काम आहे. रस्त्यावरची खडी निश्चयानं दाबून टाकून सर्वांसाठी मार्ग मऊ मुलायम करण्याचा इरादा या लोकांचा आहे. आजच्या या कार्यक्रमाचं उत्पन्न भवानीनगरमधल्या एका वर्गाच्या उभारणीसाठी ते देणार आहेत. साक्षरतेसाठी जयू, मॅक आणि त्याच्या मित्रांनी सुरू केलेली ही खटपट, या खटपटीचं आपण टाळ्या वाजवून कौतुक करूया. वस्तीमध्ये मुलगा गेला शिकवण्यासाठी, क ख ग आणि बेदुने चार. घेऊन गेला पुस्तक आणि घेऊन गेला पाटी. वस्तीमध्ये मुलगा गेला शिकवण्यासाठी, घेऊन गेला पुस्तक घेऊन गेला पाटी. वस्तीत होता राजू, त्याने पोशाख केला. वस्तीत होता राजू, त्याने पोशाख केला. पाठी पुस्तक घेऊन तो शाळेमध्ये गेला. क ख ग नि बेदुने चार. अक्षरशाही जिंदाबाद, अक्षरशाही जिंदाबाद, अक्षरशाही जिंदाबाद, अक्षरशाही जिंदाबाद, अक्षरशाही जिंदाबाद, अक्षरशाही जिंदाबाद, अक्षरशाही